स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल। सो आज आम्ही एका कन्स्ट्रक्शन साईटवरती आलो आहे। सो याच्यामध्ये तुम्हाला आज बघायला भेटेल की अमेरिकेतील घरं कशी बांधली जातात। आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल की अमेरिकेतील घरं ही लाकडापासून बनतात, तर ती खरंच लाकडापासून बनतात का? आणि अमेरिकेची घरं बनवताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, कशा त्या गोष्टी बनवल्या जातात, आणि आपल्याकडचं कन्स्ट्रक्शन इंडियन कन्स्ट्रक्शन कसं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे। आपल्याकडे सिमेंट, विटा, वाळू ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात, बट त्या सगळ्या गोष्टी न वापरताही इथं घरं कशी बनवली जातात। सो आज तुम्हाला बघायला भेटेल। तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये सगळीकडे घाण आणि अस्ताव्यस्त वाढलेलं गवत, सुकलेलं गवत, इकडे तिकडे पडलेलं सामान, अशा सगळ्या गोष्टी दिसत असतील। ह्या अमेरिकेमध्ये गोष्टी बिलकुल बघायला भेटत नाही, बट इथे आहे, कारण ही नवीन कम्युनिटी बनत आहे। याच्या अगोदर इकडे सगळं जंगल होतं, म्हणजे इथे खूप मोठी मोठी आणि झाडं होती, पूर्ण भरड झाडं होती। सगळी झाडं तोडून इथे नवीन कम्युनिटी बनवत आहे। सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं सामान पडलेलं आहे। जसं आपल्या इंडियामध्ये पण एखादं कन्स्ट्रक्शन बनत असतं त्यावेळी सगळीकडे अस्ताव्यस्त सामान पडलेलं असतं, सेम तसंच अस्ताव्यस्त सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत। थोडाफार घाण आहे कारण नवीन कम्युनिटी बनत आहे, पण जेव्हा ही कम्युनिटी बनेल त्यानंतर ही कम्युनिटी एवढी सुंदर दिसेल की आपण इमॅजिनच नाही करू शकत। घाण का इकडे एक कागदाचा तुकडा पण बघायला नाही भेटत। सो चला आता आपण बघूया की ते घर बांधताना कोणकोणत्या स्टेप्स फॉलो केल्या जातात। सो हा तुम्ही इकडे बघू शकता की हा एक एरिया आहे, आणि ज्यावेळी कम्युनिटी बनत असते त्यावेळेला जो कोणी प्रोजेक्ट बनवणार असतो, बिल्डर असतो, हा खूप मोठी लँड विकत घेतो आणि त्यानंतर त्या लँडमध्ये पार्टिशन केलं जातं, ब्लॉक्स डिवाइड केले जातात। जसं आपल्याकडे प्लॉट सिस्टम आहे तसंच इथे ब्लॉक बनवले जातात। काही ब्लॉक्स डिपेंड करतात की कस्टमरला किती रिक्वायरमेंट आहे, किती स्क्वेअर फीटचं घर हवं आहे, पुढे मागे किती पोर्च हवा आहे, पुढचा मागचा स्पेस किती हवा आहे, प्रॉपर्टी स्क्वेअर फूटमध्ये हवी आहे की एकरमध्ये हवी आहे। सो डिपेंड करतं। कम्युनिटी हा स्क्वेअर फूटपासून एकरपर्यंतच्या पण भेटतात प्रॉपर्टीज, आणि घरं छोट्यापासून मोठ्यापर्यंत पण। सो ज्यावेळी कम्युनिटी बनत असते अमेरिकेमध्ये त्यावेळी सगळ्यात पहिला काही गोष्टी बनतात ते आहे रोड। सो या कम्युनिटीचे रोड ऑलरेडी बांधलेले आहेत, आणि त्यानंतर रोडचा एंडला नंतर एक पॅसेज सुरू होतो, तो प्रत्येक प्रॉपर्टीचा एक एरिया असतो। सो तुम्ही ते बघू शकता की इकडे वाळू वगैरे टाकलेली आहे, आणि हा आता सोल्ड झालेला प्लॉट आहे, त्याच्यामुळे इथे थोड्या दिवसात कन्स्ट्रक्शन चालू होईल, आणि आता त्याचा बेस जो आहे तो बनवलेला आहे। सो चला अगोदर लँड कशी असते ती मी तुम्हाला दाखवते। इथे असं लावलेलं आहे बोर्ड की हा एरिया सोल्ड झालेला आहे, आणि टेम्पररी हा पूर्ण एरियामध्ये बॉर्डर करून घेतलेली आहे। तो पूर्ण चौकोन बनवलेला आहे। ह्या घराचा हा एवढा एरिया असणार, आणि खाली तुम्ही बघू शकता की पूर्ण माती आहे, जसं आपल्याकडे माती असते सेम तशीच आहे, काही डिफरन्स नाहीये। आणि आता या मातीवरती घर बांधलं जाणार आहे, तर याचे पहिले बेस बनवले जातात। काही बेस अगोदरचे अमेरिकन्स होते ते लाकडाचे बनवत होते, आणि काही सिमेंटचे। सो कोणतेही घर बांधण्या अगोदर असे बेस बनवून घेतले जातात, आणि जो घराचा ॲक्च्युअली एरिया असतो तो बघा ह्यांनी असा हा डिवाइड केलेला आहे आणि त्याला स्क्वेअर करून घेतलेला आहे। सो मेन जे घर आहे ते एवढ्या एरियामध्ये होणार, आणि बाकीचा जो स्पेस आहे तो गार्डनिंग एरियासाठी इथे सोडावाच लागतो। म्हणजे आपल्याकडे जसं घरं एकदम जवळजवळ चिटकून चिटकून असतात तशी पण इथे घरं असतात, त्याला टाऊन हाऊस बोलतात। पण कम्युनिटी ना डिफरंट टाईपची घरं बनवत असतात। काही असतात टाऊन हाऊस असतात, काही असतात सिंगल फॅमिली हाऊस, काही असतात मॅन्शन। सो हे सिंगल फॅमिली हाऊसचं कन्स्ट्रक्शन आहे, आणि प्रत्येक कम्युनिटी ना एक स्टँडर्ड प्राईस प्रमाणे पण घरं बनवत असते, अफोर्डेबल सगळ्यांना होतील असं। लो बजेटवाले असतात, मिडियम बजेटवाले असतात, हाय बजेटवाले असतात, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे इकडे कन्स्ट्रक्शन केलं जातं। सो नेक्स्ट जे घराचं कन्स्ट्रक्शन आहे ते थोडंफार झालेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते। सो तुम्ही इथे बघू शकता की हा बेस बनवायचं चालू आहे, आणि कम्प्लिटली सिमेंटचा बेस बनवत आहेत। सो
आणि हे जे पॉईंट्स जे आहेत ते सगळे इलेक्ट्रिक पॉईंट्स काढलेले आहेत, वॉटर कनेक्शनचे आहेत, देन आपल्या इलेक्ट्रिसिटीचे आहेत, सुवेजचे आहेत. हे सगळे पॉईंट्स ऑलरेडी काढून ठेवले जातात, जेणेकरून नंतर आपल्याकडे काय होतं की घर बांधलं जातं आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनचं काम केलं जातं. बट इथे तसं नाही होत. इथे अगोदर ह्या गोष्टी केल्या जातात, सगळे पॉईंट्स काढले जातात, त्याच्यानंतर घर बनवलं जातं. आणि कोणतंही कन्स्ट्रक्शन चालू होण्याअगोदर इथे रस्ते ऑलरेडी आलेले असतात, पाण्याचं आणि इलेक्ट्रिसिटी कनेक्शन हे ऑलरेडी झालेलं असतं. आणि तुम्ही कम्युनिटीची सुरुवात बघाल तर स्ट्रीट लॅम्प जे असतात ते पण लावलेले असतात, जेणेकरून लोक जेव्हा बघायला येतात तेव्हा त्यांना कळतं की नाही, कम्युनिटी ऑलरेडी डेव्हलप आहे. फक्त कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे इथं घरं बिल्ट होणार. तर कस्टमर ज्या डिझाईनचं घर सांगाल यांच्याकडे सॅम्पल असतात घराचे की कोणकोणत्या स्ट्रक्चर यांच्याकडे अवेलेबल आहे. मग त्यातून आपण एक स्ट्रक्चर सिलेक्ट करायचं, सेम तसंच घर आपल्याला हे लोक बनवून देतात. बेस कसा बनवला जातो, त्याच्यानंतर घर कसं बनलं जातं, तर तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला हे घर दिसत असेल. म्हणजे असं वाटत असेल की कुठलं ते पेपरमध्ये व्रॅप केलेलं आहे की काय, तर हो, खरंच तसंच आहे ते, कारण ते पूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे. सो आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की अमेरिकेतली एवढी मोठी मोठी घरं ही लाकडापासून कशी काय बनवली जातात आणि त्याचं कन्स्ट्रक्शन तेवढं मजबूत असतं का, तर हो, ही खूप मजबूत घरं असतात. 100 वर्षापेक्षाही जास्त वर्ष ही घरं चांगली टिकून राहतात, इथल्या घरांना काही होत नाही. सो चला बघूया अगोदर की त्याचं कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे. तो ह्या घराच्या प्रॉपर्टीचा एरिया हा इथून स्टार्ट होतो आणि तुम्ही बघू शकता की ब्लॅक कलरचं त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे. टेम्पररी आहे ते, म्हणजे कळण्यासाठी की ह्या प्रॉपर्टीचा एरिया किती आहे. सो हे घराचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तो कितीतरी स्क्वेअर फीटचं घर असेल, अराउंड मला ते 3000 स्क्वेअर फीटचं हे घर असेल. आणि त्याच्या सराउंडिंगमधला हा स्पेस हा सगळ्या प्रॉपर्टीचा आहे. सो इथून आमचा ड्रायवे बनवला जातो. सध्या बनवलेला नाहीये, त्याच्यामुळे पूर्ण इकडे चिखल माती वगैरे दिसत आहे. अमेरिकेतल्या प्रत्येक घराला गरज असणं कंपल्सरी आहे, मग ते सिंगल असू दे, डबल असू दे, ट्रिपल असू दे. काही लोकांना 4 गॅरेज असेल हवं असेल तर तसंही बनवून देतात. तर हे डबल गॅरेजचं घर आहे. तर चला आपण आतमधून बघूया. सो हे बघा, पूर्ण बेस आहे तो सिमेंटचा आहे आणि वरती तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता, पूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे. गॅरेज आहे आणि हा घराचा मेन एंट्रन्स आहे. सो इथला प्रत्येक घराला छोटासा का होईना पोर्च दिला जातो. फ्रंट पोर्च हा कंपल्सरी असतो. सगळा वुडन आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. सो सध्या इथे अंधार आहे आणि आम्ही थोडं संध्याकाळच्या वेळेलाच आलेलं आहे, त्याच्यामुळे थोडासा अंधार आहे. आणि बघा इकडे हॉलवे बनवलेला आहे. पूर्ण तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता, लाकडाचं आहे. सो डायनिंग एरिया असणार आहे इकडे, त्याच्यानंतर हा मेन हॉल असणार आहे, किचन एरिया आणि वर जाण्यासाठी स्टेअर. सो कम्प्लीट हे सगळं वुडन आहे. आणि या साईडला आहे बॅक पोर्च. सो बॅक पोर्च पण मी तुम्हाला दाखवते. सो इकडे असं बॅक पोर्च असतो आणि हा जो स्पेस दिलेला आहे हा इथे स्क्रीन पोर्च बनवला जातो, जेणेकरून इकडे आपण मस्त सोफा वगैरे टाकून, चेअर टाकून इकडे एन्जॉय करू शकतो. आणि हा असं असतो बॅक स्पेस. म्हणजे ना इथे कम्युनिटी ना स्ट्रीट लाईट पण अशी देते.
सो आता थोड्या वेळात त्या स्ट्रीट लाईट चालू होतील, पण ह्याचा उजेड बघाल तर असं वाटेल की अरे काय कशासाठी लावलं आहे. मला खूप इरिटेट होतं ज्यावेळी मी असे लॅम्प बघते, कारण आपल्याला इंडियामध्ये खूप अशा ब्राईट लाईट बघण्याची सवय आहे आणि आपल्या स्ट्रीटवरती ज्या लाईट्स असतात त्या मोस्टली खूप ब्राईट असतात, जेणेकरून त्याचा उजेड सगळीकडे पडावा. पण इकडच्या ज्या लाईट्स आहेत त्या खूप अशा एकदम मंद मंद असतात, असं उगाचच लावल्यासारख्या वाटतात. खूप असतात पण एकदम छोट्या छोट्या, त्याचा एकदम लाईट उजेड. इकडे अमेरिकेमध्ये घरांचं कन्स्ट्रक्शन चालू असतं, तर त्यावेळी वर्कर्सला जर वॉशरूमला जायचं असेल तर असे इकडे छोटे पोर्टेबल वॉशरूम्स बनवले जातात, जेणेकरून ते वर्कर लोक तिकडे जाऊ शकतात. कारण इकडे अशा हायजेनिक गोष्टी खूप प्रॉपरली फॉलो करतात आणि इकडे आपण कोणालाही म्हणजे कोणाच्याही घरी जाऊ शकत नाही किंवा कुठे असं ओपनली पण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे प्रत्येक घराच्या कन्स्ट्रक्शनच्या समोर हे वॉशरूम असणं गरजेचं आहे. आता हे जे तुम्हाला सगळं माती वगैरे दिसत आहे, तर ह्याचं नंतर पुढे काय होणार, तर इथे HO वाले जे असतात म्हणजे कम्युनिटीवाले आहेत, ह्याच्यावरती पूर्ण ग्रीन ग्रास टाकतात. ज्यावेळी ह्या घराचं कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल त्यानंतर त्या घराचं पूर्ण ग्रास काम केलं जाईल आणि बिल्डर लोक असतात ते पूर्ण सगळे ग्रास बसवून देतात. काही झाडं पण बिल्डरकडून भेटतात. सो ह्या घराचे मेन झाड असेल तिथे कुठेतरी लावतील आणि छोटी छोटी झाडं आहेत जी बिल्डरकडून भेटतात ती पण लावून दिली जातील. त्यांच्या स्टँडर्ड डिझाईनमध्ये असतात, त्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करू शकत नाही. जर आपल्याला काही एक्स्ट्रा झाडं लावायची असतील तर आपल्याला तसे ते फॉर्म वगैरे भरून त्यांच्यावर परमिशन घ्यावी लागते आणि मगच आपण आपली झाडं लावू शकतो. घराच्या बॅकयार्डमध्ये आपण आपल्याला हवी ती झाडं लावू शकतो, पण छोटे छोटे लावू शकतो. मोठी झाडं जर आपल्याला लावायची असतील तर आपल्याला परमिशन घ्यावी लागते. सो विदाऊट परमिशन आपण इथल्या घरांमध्ये काहीही चेंजेस करू शकत नाही. त्याच्या कंडिशनमध्ये हे घर असं दिसत आहे आणि जेव्हा पण आम्ही आता इकडे नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस झालेले असतील. जेव्हा हे घर पूर्ण रेडी होईल तेव्हा हे घर कसं दिसतं हे मी नक्कीच दाखवेन, पण त्याला खूप वेळ लागेल. सो बघू, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर झाला पॉसिबल लवकर रेडी झालं हे घर तर मी नक्कीच दाखवेन, कारण अमेरिकेतले घर बांधण्यासाठी खूप आपल्यासारखे 6 महिने 7 महिने किंवा वर्षभर वाट बघावी लागत नाही. इकडची घरं खूप पटकन रेडी होतात. हार्डली जर त्यांनी ठरवलं तर 1 आठवड्यात पण हे घर बांधून पूर्ण करू शकतात, 15 दिवसातही करू शकतात, 1 महिन्यातही करू शकतात. जसे यांचे वर्कर अवेलेबल असतील तर पटकन हे घर रेडी होतात. आपल्यासारखं इकडे खूप कालावधी नाही लागत. बघा आता इथेच कम्युनिटीमध्ये 2 टाईपची घरं बांधलेली आहेत. हे 2 स्टोरी होम आहे आणि हे सिंगल स्टोरी होम आहे. आता 2 स्टोरी सिंगल स्टोरी म्हणजे काय, तर याच्यामध्ये डबल फ्लोअरचं हे घर आहे आणि हे आहे सिंगल फ्लोअर. सो अमेरिकनच काय म्हणजे घेणारा कोणताही कस्टमर असेल तर तो त्याच्या बजेटप्रमाणे घर घेण्याचा विचार करतो. सो हे जे 2 स्टोरी होम आहे हे कम्पॅरेटिव्हली जास्त किंमत असेल ह्याची आणि हे जे सिंगल स्टोरी होम आहे हे कमी किमतीचं आहे आणि डिपेंड करतं की प्रॉपर्टीचा एरिया किती आहे त्याच्यावरती याची प्राईस डिसाईड केली जाते. या एरियामध्ये अगोदर पूर्ण सगळी झाडं होती मोठी मोठी, आता ती सगळी झाडं तोडून इकडे घराचं बांधकाम चालू आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता की असे हे डंपास ठेवलेले आहेत, म्हणजे घराचं काही कन्स्ट्रक्शन चालू असेल त्याच्यामधलं काही वेस्टेज असेल ते वेस्टेज ह्याच्यामध्ये डायरेक्टली टाकलं जातं आणि मग त्यांच्या गाड्या येऊन हे घेऊन जातात, जेणेकरून त्या कन्स्ट्रक्शनचा अजून काही घाण व्हायला नको आणि आजूबाजू लोकांना त्रास व्हायला नको. आता इथे सध्या दाखवण्यासाठी एक रेडी होम नाही आहे, कारण ही कम्प्लिटली नवीन कन्स्ट्रक्शन कम्युनिटी आहे. सो इकडे तुम्ही प्लॉटिंग सिस्टम बघू शकता, सेम आपल्यासारखंच प्लॉटिंग सिस्टम आहे आणि इकडे प्लॉटिंग करून ठेवलेले आहेत. ज्यावेळी कस्टमर येतात त्यावेळी त्यांना दाखवलं जातं की आमच्याकडे हे प्लॉट्स अवेलेबल आहेत. मग कस्टमरला कोणत्या व्ह्यूचा हवा आहे, कोणत्या डायरेक्शनचा हवा आहे किंवा कशा टाईपचा हवा आहे तो कस्टमर त्यांच्या चॉईसनुसार सिलेक्ट करू शकतो. मला माझ्या बॅकग्राऊंडला ही खूप सारं झाडं दिसत असतील आणि आता लवकरच बिल्डर ही सगळी झाडं तोडून टाकणार आहे आणि याच्या जागी नवीन घरं बांधणार आहेत. सो रात्रीची वेळ झालेली आहे आणि इकडचे स्ट्रीट लाईट्स लागलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती त्याचा उजेड आहे, असून नसल्यासारखाच आहे. सो तिकडे घराचं कन्स्ट्रक्शन चाललंय ते पण मी तुम्हाला दाखवते. ऑलमोस्ट सगळे जे प्लॉट आहेत हे सोल्ड झालेले आहेत
म्हणजे इकडे ना कम्युनिटी बनायला सुरुवात झाली की लगेच प्लॉट सेल होतात. आपल्यासारखंच इकडे पण घरांची डिमांड आहे आणि लोक त्यांची घरं इकडचे आपल्यासारखे मल्टिपल प्रॉपर्टीज करत नाही, पण इकडची लोक जी पण घरं घेतात ती खूप छान आणि सुंदर घेण्याचा प्रयत्न करतात आणि तसंच छान आणि सुंदर ठेवण्याचा पण ते लोक प्रयत्न करतात. सो आता आपण ह्या साईडला आलो आहोत आणि आता जो एंड आहे, म्हणजे हा जो रोड आहे याचा एंड आहे, याला राऊंड अबाउट असं बोलतात. आणि राऊंड अबाउटला एक्झॅक्टली काय होतं तर ना, अशी मल्टिपल घरं समोरासमोर बांधली जातात आणि मग त्यांना असं समोर रोड असा गोल भेटतो. छान असा वे बनवलेला असतो चालण्यासाठी पण इकडे. आणि लोकांची घरं एकदम छान वाटतात. राऊंड अबाउटला जी घरं असतात ना, कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या साईडच्या घरांपेक्षा हे जरा जास्त कॉस्टली असतात, कारण त्यांना तेवढा तो स्पेस भेटतो आणि त्यांना त्यांच्या घरातून बाहेर आल्यानंतर थोडा राऊंड अबाउटचा एरिया पण यूज करायला भेटतो. त्याच्यामुळे इथे जी घरं बांधलेली असतात राऊंड अबाउटला ती थोडी कम्पॅरेटिव्हली हाय व्हॅल्यू असतात. सो इकडे आता पण घरांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडे बेस झालेला आहे आणि हे दुसरं घर आहे, त्याचं थोडंसं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तो चला मी तुम्हाला दाखवते की कसं बनवलं जातं. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता की म्हणजे पूर्ण सगळे पिलर, खांब, छत, भिंती सगळं काही वुडन आहे, फक्त बेस सोडला तर. आणि म्हणजे असं आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की खरंच ही घरं टिकत असतील का, तर हो, खरंच टिकतात, कारण त्यांचं बांधकाम करताना तेवढ्या गोष्टींचा विचार करूनच ते लोक बांधतात आणि खूप मजबूत कन्स्ट्रक्शन असतं. अंधार पडलेला आहे. अमेरिकेमध्ये खूप लवकर अंधार पडतो, पण आता थोड्या दिवसामध्ये वेदर चेंज होणार आहे आणि त्याच्यानंतर मग जसं जसं समर येत जाईल तसं तसं हे डे सायकल चेंज होईल आणि थोडासा उजेड आहे हा लेटपर्यंत असेल. सो आता तुम्हाला सांगायची गोष्ट की अमेरिकेमध्ये आता तुम्ही ही घरं बघितली कशी बांधली जातात, तर अमेरिकेत घराचे टाईप कोणते कोणते आहे तर खूप प्रकारची इथे घरं बघायला भेटतात. सो फर्स्ट आहेत कॉन्डोज आहे. कॉन्डोज जे असतात, कॉन्डोज म्हणजे काय तर अपार्टमेंट, आपल्याकडे जे फ्लॅट सिस्टम आहे त्याला इकडे कॉन्डोज बोलतात. त्याच्यानंतर आहेत मोबाईल हाऊस. इथले जे गरीब लोक आहेत किंवा जे ना अफोर्ड नाही होऊ शकत मोठी मोठी घरं, ते लोक मोबाईल हाऊसमध्ये राहतात. तर मोबाईल हाऊस कसे असतात हे मी तुम्हाला कधीतरी नक्कीच दाखवेल. मोबाईल हाऊस एका ट्रकच्या पाठीमागचा जो बॅक असतो, ट्रॉली असते, सेम तसे असतात, फक्त त्याला घराचा शेप दिलेला असतो आणि ते मोबाईल हाऊस लोक घेऊन कुठेही जाऊ शकतात. तसे ते बनवलेले असतात जेणेकरून ते मूव्ह करता येतील. सो अख्खच्या अख्खं घर लोक मूव्ह करू शकतात दुसऱ्या ठिकाणी, त्यांना जिकडे हवं आहे तिकडे. सो मोबाईल हाऊसेस पण इथे बघायला भेटतात. त्याच्यानंतर आहे टाऊन हाऊस. टाऊन हाऊस म्हणजे रो हाऊस. रो हाऊसेस हे एकमेकांना चिटकून असतात आणि 3 BHK असतात, 4 BHK असतात, 1 BHK असतात. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे रो हाऊसेस पण बनवले जातात. आणि त्यानंतर जे असतं सिंगल फॅमिली हाऊस. सिंगल फॅमिली हाऊस म्हणजे खूप मोठी, कम्पॅरेटिव्हली मोठी घरं असतात आणि त्याच्यामध्ये 3, 4, 5 जेवढे हवे तेवढे बेडरूम्स असतात आणि एक प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी असते. आणि त्याच्यानंतर जे येतं ते मॅन्शन. मॅन्शन म्हणजे एखादा तुम्ही महलच म्हणू शकता, कारण इकडचे मॅन्शन जे असतात हे महलसारखेच दिसतात आणि खूप छान, खूप मोठी मोठी प्रॉपर्टी असते. 2-2, 3-3, 4-4, 5-5 एकरच्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीमध्ये खूप मोठा असा मॅन्शन बनवलेलं असतं. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, स्विमिंग पूलपासून सगळ्याच, म्हणजे सगळे होम थिएटर अँड ऑल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. त्याला मॅन्शन बोलतात. कधी मॅन्शनचा जर मला चान्स भेटला व्हिडिओ करायचा तर मी नक्कीच करेन आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करेन.
सो अमेरिकेतली घरं कशी बांधली जातात, अमेरिकेतल्या घरांचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि अमेरिकेतील अशा नवीन नवीन गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.